नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अस्मी आलेली आहे, त्यामुळं खूप मोठा गोंधळ सुरू झालेला आहे। नक्की ही अस्मी कशी आलेली आहे, का आलेली आहे, हा प्रश्न चंद्रकांतला पडलेला असतो। चंद्रकांत म्हणतो की ही अस्मी जर जगन्नाथ आणि सावलीवरती आरोप करत असेल आणि सावली तर काहीच बोलत नाहीये, कारण सावलीला याबद्दल काहीच माहिती नाहीये, तर आपण आत्ताच्या आत्ता जगन्नाथला विचारलं पाहिजे। म्हणून जगन्नाथला फोन करायला चंद्रकांत फोन घेतो, परंतु जगन्नाथने इकडे जो प्रोग्राम ठेवलेला असतो त्या प्रोग्रामची सगळी तिथं तयारी सुरू झालेली असते। जगन्नाथ त्या प्रोग्राममध्ये असतो। चंद्रकांत मात्र फोन करत असतो, परंतु जगन्नाथ मात्र फोन उचलत नाही। आणि तेव्हा इकडे तिलोत्तमा म्हणत असते की का उचलेल तो माणूस फोन, नाहीच उचलणार तो फोन, कारण त्याला गरजच वाटत नाहीये फोन उचलायची, असं तिलोत्तमाचं बोलणं चाललेलं असतं। आणि तिलोत्तमा म्हणत असते की त्या माणसाला फोन उचलायची गरजच नाहीये, तर तो फोन उचलणारच नाही असं ती सांगत असते। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे खूप मोठा धक्का बसलेला असतो। आणि काहीही झालं तरीही आता इकडे अस्मी सारंगच्या समोर उभी असते आणि त्यासोबतच अस्मी सारंगकडे पाहत असते। त्यावेळेस तिलोत्तमा म्हणत असते, कसं आहे माहिती आहे का सारंग, तू तुझं नवऱ्याचं कर्तव्य पूर्ण करणार आहेस ना, मग मलाही आता माणुसकीचं कर्तव्य पूर्ण करायचं आहे, कारण माझ्या दारामध्ये ही आलेली आहे आणि हिने माझ्याकडे न्याय मागत आहे, तर मी तिला न्याय देणार आहे, तिला आश्रय देणार आहे। जोपर्यंत ही मुलगी या घरात राहील तोपर्यंत अस्मी पण याच घरात राहणार आहे। हे सगळं बोलणं तिचं चाललेलं असतं। तेव्हा मात्र ऐश्वर्या सगळेजण पाहत असतात। तिलोत्तमाने आता स्पष्टपणे सर्वांना सांगून टाकलेलं आहे की अस्मी ही या घरातून कुठेही जाणार नाही, अस्मी याच घरात राहणार आहे, असं तिलोत्तमाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं। जेव्हा या सर्व गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे, कारण सारंगचं असं म्हणणं आहे, जगन्नाथचं असं म्हणणं आहे, सारंगचं असं म्हणणं आहे, चंद्रकांतचं असं म्हणणं आहे की कशासाठी ही मुलगी या घरात राहणार आहे, परंतु आता इथे तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्यामुळंच आता इकडे खूप मोठा धक्का बसलेला आहे। आणि अस्मी मात्र थँक्यू म्हणत असते, तिला खूप बरं वाटत असतं, कारण काहीही झालं तरीही अस्मीचं असं म्हणणं आहे की आता तिला राहायला परवानगी मिळत आहे। मग सगळेजण निघून जातात आणि तिकडे सारंग बोलणार असतो त्या क्षणी तिथं आलेली असते ती म्हणजे तिलोत्तमा। तिलोत्तमा म्हणते की माझं हा फायनल डिसिजन आहे, याच्यामध्ये तू काहीही बदल करू शकत नाही, असं तिलोत्तमा सांगत असते। आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता सावली तिचं जे मंगळसूत्र तुटलेलं आहे ते अस्मीने तोडलेलं आहे, ते मंगळसूत्र आहे ते जोडत असते आणि त्याचवेळी ते मंगळसूत्राचे मणी ती गोळा करत असते। त्यावेळेस अस्मी तिच्याकडे पाहत असते, सगळेजण निघून गेलेले असतात, कारण आता सारंगच्या आयुष्यात सावली आलेली आहे आणि सावली आल्यामुळं अस्मीची मात्र वाट लागलेली आहे, ही गोष्ट तिला माहिती आहे। आणि म्हणूनच आता तिने एक टार्गेट केलेलं आहे, ते म्हणजे सावली, कारण त्या लग्नातून अस्मीला घालवून त्या लग्नामध्ये आता सावली आणि सारंग यांचं लग्न लागलेलं असतं आणि तिला तर सारंग हवा होता, यामुळं आता अस्मी भयानक चिडलेली असते। अस्मीने ठरवलेलं आहे की या सावलीला आपण संपवायचं आहे आणि तिच्या डोक्यात तोच प्लॅन सुरू झालेला असतो। सावली मात्र एक एक मणी गोळा करत असते, हातामध्ये घेत असते, मणी गोळा झाले की पुन्हा अस्मी ते मणी उधळून लावत असते। आणि तेव्हा मात्र सावली आता पुन्हा चिडते आणि म्हणू लागते की तुला काय वाटलं, तुला तोडता येतं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मला जोडता येतं, काहीही झालं तरीही मी हे सगळं जोडू शकते, तेवढी ताकद माझ्यात आहे, असं स्पष्टपणे ती सांगत असते। त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता सावलीने ते मंगळसूत्र हातात घेतलेलं असतं आणि तिने अस्मीला सांगितलेलं असतं, एक दिवस सारंग सर स्वतःहून हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घालतील आणि सगळ्यांच्या समोर सांगतील, सगळ्या जगासमोर सांगतील की काहीही झालं तरीही हे मंगळसूत्र घालून त्यांनी माझा स्वीकार केलेला असेल। हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा आता इकडे जगन्नाथचा प्रोग्राम सुरू झालेला असतो, सगळेजण त्या प्रोग्रामला आलेले असतात आणि जगन्नाथला एक बाई तिथे प्रश्न विचारते, ती म्हणते की मंगळसूत्र हातात घातलं तर काय प्रॉब्लेम आहे, तेव्हा जगन्नाथ म्हणतो चपल्या डोक्यावर घेऊन फिरा, प्रत्येक गोष्टीला एक शास्त्र असतं। आणि ती बाई म्हणू लागते की तुम्ही असं काय बोलताय, तेव्हा जगन्नाथ म्हणतो की सुरुवात तुम्ही केलेली आहे, कारण वर्षानुवर्ष मंगळसूत्र हे गळ्यातच घातलं जातंय आणि आत्ता तुम्हाला असं वाटतंय की हे मंगळसूत्र जे आहे ते हातात घातलं पाहिजे,
पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर चप्पल आपण डोक्यावर घेऊन फिरू शकत नसेल तर मंगळसूत्र का हातात घालून फिरावं, आणि त्या गोष्टीला शास्त्र आहे एवढं लक्षात ठेवा, असं म्हणत इकडे आता जगन्नाथने उत्तर दिलेलं असतं. आणि त्याच वेळेस तिथं आलेली असते ती म्हणजे भैरवी. भैरवीला काहीही करून हा जो कार्यक्रम आहे तो उधळून लावायचा असतो आणि या कार्यक्रमामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करायचे असतात, म्हणूनच ती इथं आलेली असते. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण तिथं जमलेले आहेत आणि सगळेजण त्याच गोष्टींचा विचार करत आहेत. काहीही असलं तरीही सगळ्यांना प्रश्न पडलेले असतात आणि त्याचबरोबर तिथे जमलेले आहेत. आणि भैरवी मात्र तिथे सर्वांच्या समोर सांगत आहे की हा माणूस फ्रॉड आहे. या माणसाने तिलोत्तमा मेहेंदळेला फसवलेला आहे, ऐनवेळी तिच्या मुलाच्या लग्नामध्ये गोंधळ घातलेला आहे आणि तिच्या मुलाचं लग्न दुसऱ्याच व्यक्तीशी लावून या माणसाने फसवणूक केलेली आहे, असं भैरवी सर्वांच्या समोर सांगत असते. तेव्हा मात्र आता तिथे काहीच बोलत नसतो तो जगन्नाथ, कारण सगळ्यांच्या समोर भैरवी सांगत आहे की हा माणूस फ्रॉड आहे, हा माणूस विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही, हे ती ओरडून सांगत असते. आणि तिच्या सांगण्याचा उद्देशही तसाच असतो, तिचं म्हणणंही तेच असतं की काहीही असलं तरीही आत्ता हे सगळं जे काही घडत आहे, तुम्ही या माणसावर जो विश्वास ठेवत आहात तो विश्वास ठेवू नका, कारण ह्या माणसावरती विश्वास ठेवण्याच्या लायकीचा हा माणूस नाही, असं तिने त्या सगळ्या लोकांना सांगत असते. तिचं म्हणणं असतं की या माणसाने आजपर्यंत सगळ्यांना फसवलेलंच आहे, हा माणूस फक्त फसवू शकतो, हे ती सगळ्यांना सांगत आहे. तिलोत्तमा मेहेंदळे ह्या कार्यक्रमामध्ये मेहेंदळे कुटुंब नेहमी असायचं, आज तुम्हाला ते दिसत नाही, कारण या माणसाने त्यांची फसवणूक केलेली आहे, हा माणूस फ्रॉड आहे. तेव्हा मात्र देवा तिथं असतो आणि देवा हे सगळं पाहत असतो. देवा म्हणत असतो डायरेक्टली फादरवर आरोप केलेले आहेत आणि फादरच्या तोंडातून एकही शब्द आलेला नाही. आणि मग सगळी लोक तिथून उठून चाललेली असतात. तेव्हा देवा त्यांना थांबवत असतो, त्यांना म्हणत असतो अरे त्यांची बाजू काय आहे ती तरी ऐकून घ्या तुम्ही आधी सगळेजण. पण सगळे लोक म्हणत असतात की काय ऐकायचं आहे त्यांचं, आम्हाला त्यांचं काहीही ऐकायचं नाही, असं स्पष्टपणे लोक सांगत आहेत. आणि सगळी लोक आता तिथून निघून चाललेली असतात. त्या लोकांना काहीही देणं घेणं नसतं, त्या लोकांना फक्त त्यांचं पडलेलं असतं आणि ती लोक मात्र आता तिथे निघून चाललेली असतात. आणि त्या लोकांना फक्त एवढंच पडलेलं आहे की काहीही झालं तरीही आत्ता हिने सांगितलेलं आहे ते खरं आहे, म्हणजे इतके दिवस आपण जगन्नाथवर विश्वास ठेवत होतो पण जगन्नाथ हा विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही, असं त्या लोकांना वाटत असतं. आणि ती सगळी लोक तिथून निघून जातात. परंतु जगन्नाथची काहीच चूक नसते. तेव्हा भैरवी मात्र शांतपणे तिथं असते. तिला जग जिंकल्यासारखं वाटत असतं. ती म्हणत असते की प्रत्येक वेळेस माझ्या मुलीच्या कॉन्सर्टमध्ये येऊन राडा घालत असतो, आज तुला कसं वाटलं सांग. कारण इकडे जगन्नाथ मात्र सगळ्या लोकांना हात जोडून थांबवत असतो. परंतु ती म्हणत असते की आता तुझ्या लेकीच्या आयुष्याला कसं ग्रहण लागले ते बघ, तिथं अस्मी आलेली आहे आणि अस्मी आता तुझ्या लेकीची वाट लावणार आहे, असं भैरवी सांगत असते. आणि आता जगन्नाथला प्रश्न पडलेला असतो की अस्मी कशी आलेली आहे, अचानक अस्मी कशी पोहोचली, हा प्रश्न मात्र जगन्नाथला पडलेला असतो. आणि जगन्नाथ त्या गोष्टींचा विचार करत असतो. इकडे अस्मी रडतच आता तिलोत्तमाकडे आलेली असते. तिलोत्तमाच्या पाया पडू लागते. तिलोत्तमाला म्हणू लागते की मला माफ करा तिलोत्तमा मॅडम, माझ्याकडनं चूक झालेली आहे. तेव्हा तिलोत्तमा म्हणत असते काळजी करू नकोस, मी आहे ना, तुझ्या राहण्याची सगळी सोय मी करेल, अजिबात तुला विचार करायची गरज पडणार नाही, एवढं लक्षात ठेव, जर मी आहे तोपर्यंत तू बिनधास्त राहा, असं तिलोत्तमा सांगत असते. आणि तिलोत्तमाचं म्हणणं मात्र असं असतं की काहीही झालं तरीही मी जोपर्यंत आहे तोपर्यंत कोणत्याही गोष्टीचा विचार करायची गरज नाही, तोपर्यंत तू बिनधास्त इथं राहू शकते, असं तिलोत्तमाने तिला सांगितलेलं असतं. आणि मग तिला आता राहायला परवानगी तर मिळालेली आहे. परंतु तेवढ्यात तिथं आलेली असते ती म्हणजे ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणत असते कुठं होतीस ग इतके दिवस, मला फोन करायचा होता, मी आले असते ना, असं ऐश्वर्या तिला सांगत असते. तेव्हा ती म्हणत असते की हो, पण तुमचे ते रूल्स आणि रेग्युलेशन ते कोणी ऐकायचे आहेत, तुमचे इतके रूल्स आहेत तर ते मला ऐकायचेच नाहीत, म्हणूनच मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केलेला नाही, हे सगळं ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र गोष्टी घडत असतात त्या इतक्या विचित्र पद्धतीनं घडत असतात, कारण कोणाला कल्पनाही नसते. आणि त्याच वेळी तिथं आता भैरवी आलेली असते. आणि भैरवी जेव्हा आलेली असते तेव्हा मात्र प्रश्न पडलेला असतो, तो म्हणजे की भैरवी म्हणत असते की काहीही झालं तरीही आता एक गोष्ट लक्षात ठेव सावळी, कारण तुझी काय लायकी आहे ते माहिती आहे तुला, आणि आता काहीही झालं तरीही उद्या ताराचा खूप मोठा प्रोग्राम आहे आणि तुला तिथं यायचं आहे,
हे सगळं सांगितलं जात असतं आणि मग भैरवी या गोष्टीसाठी तिला सांगायला आलेली असते। तेवढ्यातच तिथं आलेली असते ती म्हणजे तिलोत्तमा आणि तिलोत्तमाला ती म्हणत असते की हिची काय गरज आहे, हिची लायकी काय आहे आणि निघ आत्ताच्या असं म्हणत ती इकडे सावलीला बोलत असते। तेवढ्यातच जगन्नाथ तिथं आलेला असतो। सावली तिथून निघत असते। तिलोत्तमा विचारत असते की तू इथे कशाला आलेला आहे। तेव्हा इकडे ती म्हणतो की चंद्रकांतरावांचे खूप फोन आलेले आहेत म्हणून मी इथं आलेलो आहे। आणि तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात आणि त्याच वेळी इकडे सावली तिथं उभी असते आणि सावली मात्र विचार करत बसलेली असते। सावली म्हणत असते की काय झालं हे सगळं नक्की, या सगळ्यामागे काय आहे हा प्रश्न सावलीला पडलेला असतो। आणि मग भैरवी म्हणते की त्याला ती बघ कसा होता सगळ्यांच्या समोर हात जोडून, त्याची वाट लावलेली आहे मी तुमच्या घरावर, त्याने त्याचे जी संकट आणलेलं आहे त्याचा मी बदला घेतलेला आहे। खरं तर सावलीला प्रश्न पडलेला असतो, ही भैरवी आपल्या घरातल्यांच्या समोर एवढी व्यवस्थित वागत असते पण आज हे सगळं काय घडत आहे, कारण आज भैरवी माईंनी एवढा मोठा अपमान माझा केलेला आहे। ह्या गोष्टीचं मात्र इकडे सावलीला नवल वाटत असतं। पण सावली मूर्खासारखी का वागत आहे, कारण तिला माहिती आहे ती गात आहे, तिचा आवाज आहे, तिच्या आवाजाला तेवढं महत्त्व आहे, ही गोष्ट तर तिला माहिती आहे आणि तरीही ती अशी का वागत आहे हा प्रश्न मात्र पडलेला असतो। आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र तेवढ्यात अस्मी तिथं आलेली असते आणि अस्मी आलेली पाहून जगन्नाथ तिला विचारतो। तेव्हा जगन्नाथकडे पाहून लगेचच बोलते ती म्हणजेच इकडे तिलोत्तमा, काय चेहऱ्यावरचा रंग उडाला ना, बरोबर आहे, कसं आहे खोट्याचा मुखवटा उतरवायसाठीच हिला इथं मी आणलेलं आहे, एवढं लक्षात ठेव, हे सगळं बोलणं चाललेलं असतं। आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा जगन्नाथ म्हणत असतो की देवा विश्वास ठेवा, कारण लवकरच इकडे बघावं लागणार आहे, तिलोत्तमाची नाही वाट लावली तर नाव बदलून ठेवेल असं आता इथे जगन्नाथनं ठरवलेलं आहे। तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की सारंग खाली बोलत उभा राहिलेला असतो, वरून खिडकीतून सावली त्याला पाहत असते। अस्मी जाते आणि सारंगला पाठीमागून मिठी मारते। तेव्हा मात्र सारंगला मिठी मारल्यानंतर इकडे आता पाहिलेलं असतं ते म्हणजे वरून सावली जेव्हा हे सगळं पाहत असते तिला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि अस्मी पाठीमागून मिठी मारत आहे तेव्हा सारंग मात्र तिला झिडकारून तिथून निघून जात आहे। सारंगने शेवटी अस्मीला दाखवून दिलेलं आहे की तिची काय लायकी आहे, कारण अस्मीने काहीही केलं तरीही सारंगला माहिती आहे की ती कशी आहे, ती काय आहे आणि शेवटी सारंगला माहिती आहे की तिने त्याचा विश्वासघात केलेला आहे आणि त्यामुळंच आता सारंग हा अस्मीला तिथे झिडकारत आहे, कारण सारंगसाठी महत्त्वाची आहे ती म्हणजे सावली आणि सावलीसाठी आता सारंगची काहीही करायची तयारी आहे। अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।